तब्बल 50हून अधिक वर्षांचा गौरवशाली इतिहास असणारी स्क्वेअर ऑफ मुंबई स्विमथॉन 2012 ही स्पर्धा मुंबईत आज झाली। 12 ते 14 तसंच 15 ते 18 वयोगटातील मुलं मुली आणि अपंग गटात ही स्पर्धा घेण्यात आली। त्याबाबतचा हा वृत्तांत। संक्रॉक ते गेटवे ऑफ इंडिया या जवळपास 5 किलोमीटर अंतराच्या जलतरण स्पर्धेत राज्याच्या विविध भागातले 450 स्पर्धक सहभागी झाले होते। 12 ते 14 वयोगटातील मुलांच्या गटात प्रथम क्रमांक पटकावला तो नाशिकच्या तन्मय पाटीलनं, तर याच वयोगटात मुलींमध्ये अव्वल स्थान पटकावलं ते ठाण्याच्या निधी शेट्टीनं। 15 ते 18 वयोगटातल्या किशोरवयीन गटात पुण्याचा नील देशमुख पहिला आला, तर मुलींमध्ये नाशिकची नमिता माडगुंडी पहिली आली। अपंग मुलामुलींच्या गटात स्वप्नील पाटील, सागर बडवळ आणि सुबिया मौलाना यांनी अव्वल स्थान पटकावलं। रोख रक्कम 3000 रुपये आणि मानचिन्ह असं पारितोषिकांचं स्वरूप होतं। दिलीप वेंगसरकर या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते। या स्पर्धेतला अनुभव म्हणजे आवाज झालं, खूप छान अनुभव होता। स्विमिंग पूलमध्ये पाणी साठवलेलं असतं म्हणून काय डुबायची वगैरे काही भीती नसते, लाटांची काही भीती नसते। पण समुद्रात म्हणजे हे लाटांची भीती असते। मग अजून एखादी मोठी लाट आली तर मग तिला कसं फेस करायचं हे आमचा सर आम्हाला सांगून देतात। माझ्या फक्त मनात हेच आलं की मला आधी कंप्लीट करायचं ते गिव्हन टाइम मध्ये। ही रेस आता 4 वर्ष बंद होती, त्यासाठी ती चालू केल्याबद्दल MSAचे खूप आभार मानतो। मुलं या स्पर्धेत उत्साहाने सहभागी झाली खरी, पण स्पर्धेच्या आयोजनातल्या ढिसाळपणाचा त्रास या मुलांना झालाच। अनेकांच्या उत्साहावर विरजण पडलं। विजयी स्पर्धकांच्या चेहऱ्यावरील आनंदाबरोबरच संयोजकांच्या निष्काळजीपणाचा फटका बसलेल्यांच्या चेहऱ्यावरचं नैराश्यही स्पष्टपणे जाणवत होतं। याची जाणीव होऊन आयोजक पुढच्या वर्षी तरी काळजी घेतील अशी आशा करूया।